विशेष विशेष आभार भाऊ, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. यानंतर लगेचच विनिंग टीम मध्ये आणि एक्सेल मध्ये सेकंड मॅच होणार आहे आणि त्यानंतर सी लॉर्ड्सच्या फ्रेश ग्रुपला आपण सुरुवात करणार आहोत. हो, हवेत कडलेत वाईड लॉंगॉनला झेलची शक्यता. फलंदाज इथून बाद. पंचांचा इशारा नो बॉल पंचांना घोषित केलेला. नो बॉल पंचांना घोषित केला. पुढचा बॉल फ्री हिट. डॉट बॉल. मॅच पंचांना विनंती 1 मिनिटासाठी मॅच थांबवा पंच. स्टार्ट करा मॅच. सहा धावा. हो, आठव्या बॅटने खेळतात फलंदाज सचिन. पहिली सिंगल वेगाने कंप्लीट केल्या. कॉल दुसऱ्यासाठी. हो, रनआउटची शक्यता. गरज होती का या रनची. फलंदाज इथून बाद पंचांना घोषित केलेला. विकेट डाऊन. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक गडी बाद. या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रोशन दादांना विनंती करतो, या आपण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. हो, पूल करण्याचा प्रयत्न पाठीमागे खेळाडूकडून प्रयत्न चालले आहेत आणि नाही थांबणार. चेंडू जाईल सीमा पार निघून. आला सुंदर चौकार. संघाचा कर्णधार, एक सूचना आहे. एका प्लेअर वरती तुमचं ऑब्जेक्शन आहे आंबोली संघाचं. त्याचं आपण आयडिया आपण जरूर या ठिकाणी द्यायची आहे. आयोजकांनी सांगितलं कारण त्या सूचनेचं पालन करायचं. हो, आडवा पाटनं कडवा प्रहार केलाय. सरळ बाऊंच्या बॅनरला चेंडू जाऊन धडकलाय. सिक्सर. अफजल आणि आपण पाहतोय उसामा यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती करू आपण व्यासपीठावरती यायचं. धावा पुस्तकावरती या षटकाराच्या मदतीनं
धावसंख्या 17. पुन्हा एकदा आठवा पाठनं खेळायचं होतं. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. संघाची धावसंख्या 8वा पाठनं खेळलं. फटका चांगला गॅप मधून बॉल अलॉंग द विकेटनं चाललाय. फाईन लेगला हा चौकार आणि चौकाराच्या मदतीनं ओव्हर कंप्लीट होतात 2 आणि 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 21 धावा धाव पुस्तकावरती. हा चौकार आपण पाहिला सचिनच्या बॅटमधून आणि त्यानंतर आपण इक्वेशनचा विचार करूयात. आता करायच्यात 12 चेंडूंमध्ये 43 धावा. कदाचित बाळा भांडे बाहेर येतात. 12th मॅन सबस्टिट्यूट करायचा. एक्स्ट्रा खेळाडू मैदानामध्ये जा. जे काय असेल ते आपण आयोजकांना विनंती की आता बाळा भांडे बाहेर आलेले त्यांच्यासोबत जे काय असेल ते आपण क्रॉस व्हेरीफाय करून घ्या. पंचांची परमिशन घेतलेली आवर्जून जा. जबरदस्त बॅटिंग केलेली आहे बाळा भांड्यानं. पुन्हा एकदा मसल पॉवर दाखवलेली आहे. अंतिम 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलर थर्ड ओव्हर मध्ये गणेश आलेत. ओव्हर नंबर 3. तिसरं षटक आता प्रगतीपथावरती लागलेलं आणि थर्ड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती बॉलर गणेश आलेत. 21 बनवलेत. अजून 43ची आवश्यकता 12 मध्ये. हो, पहिल्या चेंडूवरती कॉट बिहाइंड द विकेट साठी अपील करण्यात आलेली आहे. पहिल्या चेंडूवरती स्ट्रॉंग अपील, फुल कॉन्फिडंट आपण अपील पाहतात शैलेश सवळे यांची. पहिल्या अटॅम्पमध्ये त्याने चेंडू गॅदर केला. त्यांना वाटलं की कदाचित कॉट बिहाइंड एखादा स्ट्रॉंग अपील होती आणि त्यानंतर त्यानं थ्रो देखील केला नाही कारण त्यांना स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडंट होता. परंतु पंचांपर्यंत आवाजच पोहोचलेला नाहीये. बाईच्या माध्यमातून ही सिंगल बाउन्स झाला. एक्स्ट्रा टप्पा पडून बॉल. संघाची धावसंख्या 22. उर्वरित 11 चेंडू बाकी राहिलेले आहेत. ऑल ऑफ करायचा होता. बॉटम पाड मधून निघाला चेंडू. डॉट बॉल. 64चं टार्गेट. 22 धावा धाव पुस्तकावरती. टोटल 22. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे 3रा. गणेश 8व्या बॅटने खेळलेत. 1 रन पूर्ण केलेली आहे. अंडरआर्म स्टाईल न थ्रो झाला. अॅक्युरेट. चांगला फेकी होती. चांगला थ्रो होता. संघाची धावत संख्या पुढे जाईल. टीमची टोटल आता जाऊन पोहोचलेली आहे 24 वरती. 24. 9 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला. आडव्या बॅटने खेळलेत. वरच्या बाजूला लागला आणि तितकाच दूर पाठवला बॉल. सीमा पार सिक्सर. भोईर सर विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे. राजूजी भोईर सर आपण व्यासपीठाकडे यायचे लगेच. वन मोर बिग हिट. 1 मोर सिक्सर. सलग 2 इन अ रो आणि या 6च्या मदतीनं धावा पुस्तकावरती धावा इथून लागलेल्या 36. इक्वेशनचा विचार करूयात. 7 बॉलचा आता खेळ बाकी आहे. प्रथम ऍक्शन रिप्ले पाहूयात. 7 मध्ये आता 28. ऍक्शन रिप्ले जबरदस्त टोळे जंग षटकार. 7 बॉल आणि आता विजयासाठी 28 या धावसंख्येची गरज.
चला अधिकचा टाइम घेऊ नका प्लीज. सात बॉलचा खेळ बाकी आहे. 7 मध्ये 28. या चेंडूवरती मोठा फटका आला तर अंतिम ओव्हर मध्ये 22 राहतील. तसाच प्रयत्न असेल सचिनचा. 11 मध्ये 29 सचिननं बनवलात. उर्वरित 7 चेंडू विजयासाठी. 28 शेवटचा बॉल या ओव्हर मधला. आडवा पाठने खेळण्याचा प्रयत्न. आज चेंडूवरती मोठ्या फटक्याची खऱ्या अर्थानं गरज होती. सिंगलच मिळते, स्ट्राईक मिळते सचिनला. ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 37 वरती. 6 चेंडूंमध्ये 27. 6 बॉल मध्ये 27. सहा मध्ये 27. बॉलर अंतिम षटक मिलिंद आलेत. मिलिंद सराई बॉलिंग मार्क वरती. या पट्ट्यानं केपीएल मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. चेंडू ऑफ ट्रॅकर होता. वरच्या बाजूला लागून चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. काल 6 मध्ये 26 झाल्या. 24 झाल्यात. 2 वेळा त्या 26 झाल्या होत्या. आता पहिल्याच बॉल वरती चौकार. 5 मध्ये आता 23ची आवश्यकता. बाउंड्री लाईन तितकीशी दूर नाहीये. जशी खेळपट्टी आपण सुरुवातीच्या सामन्यात पाहतात त्यामध्ये भरपूर रन होतात. बोलो तयार. अटॅक करण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर पॉइंटला झेल पकडले. फलंदाज बाद. मिलिंद सराई यांना सफलता. महत्वाचा गडी सचिन बाद झाला ज्याने 14 मध्ये 34 इंडिव्हिज्युअल बनवल्या. आता 4 बॉलचा खेळ बाकी राहिला. 4 मध्ये 23ची आवश्यकता.